नागपूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे चना पोहा विथ नितीनजी हा विशेष संवादात्मक कार्यक्रम सोमवारी सायंकाळी उत्साहात पार पडला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमातून नागरिकांशी थेट आणि मनमोकळा संवाद साधला। नागपूर शहरात सोमवारी भारतीय जनता पक्षातर्फे एका वेगळ्या धाटणीचा जनसंवाद कार्यक्रम पार पडला। चना पोहा विथ नितीनजी हा कार्यक्रम सक्कर दरातील NIT गार्डन मध्ये संपन्न झाला। नागपूरच्या विकासावर आपला ठाम भर असल्याचं सांगत अनुभवातून जनतेचा विश्वास कसा जिंकला गेला याबाबत गडकरी यांनी भूमिका मांडली। कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना गडकरींनी सविस्तर उत्तरे दिली। या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली। कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती होती। या कार्यक्रमातून गडकरींनी दिलखुलास संवाद साधला। या शहरात 24 तास पाणी आहे। आज देशात असं कुठलं शहर नाही तिथे 24/7 योजना यशस्वी झाली। आज काही ठिकाणी 24 तास, काही ठिकाणी 18 तास, 12 तास पाणी आहे। मी पब्लिक मीटिंगमध्ये प्रश्न विचारतो, किती वेळ पाणी येतं? आता या मानेवाडाला याच्यात विचारलं तेवढे 24 तास पाणी येतं। दुसरं, टॉयलेटचं पाणी शुद्ध करून आम्ही कोराडी खापरखेड्याला विकतो, त्याचे 300 कोटी रुपये आम्हाला मिळतात। आता आम्ही कचऱ्यापासून CNG गॅस तयार करतोय। पुढल्या 2 महिन्यात उद्घाटन आहे, 28 टन पर डे, आणि त्याच्यापासून आम्ही स्कूटर, मोटर, बसेस, ट्रक चालणार आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने नागपूरचं सगळे असे प्रकल्प जे आहेत ते पूर्ण झाल्यामुळे नागपूरच्या जनतेचं जीवन सुसह्य झालं। आणि आता मेयो, मेडिकल, डागा या 3 हॉस्पिटलवर 2000 कोटी खर्च होऊन राहिले आहेत। तिकडे एम्स चांगलं झालं। हे बघा, हे ताजमहाल सारखं सुंदर आहे। हे जे चित्र दिसत आहे सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीचं वरतून विमानातून बघितल्यावर इतकी सुंदर युनिव्हर्सिटी झाली आहे। त्यामुळे आता नागपुरातल्या आणि नागपूरच्या मुलांना इथे 15% सवलत आहे फीमध्ये, आणि आज सगळ्या प्रकारचं शिक्षण नागपुरात मिळतं आहे। इंटरनॅशनल लॉ स्कूल नागपूरला आहे, IIM आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, IIT आहे, IIIT आहे, आणि या सगळ्यांमुळे आता नागपूर एज्युकेशनल हब आहे आणि नागपूर मेडिकल हब आहे। त्यामुळे आसपासच्या भागातून इव्हन छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा इथूनही लोक येतात, आणि आज मोठ्या प्रमाणावर लोकांना या सुविधा प्राप्त झाल्या। या आमच्या 15-20 वर्षाच्या काळात नागपूरच्या जनतेचं जीवन सुसह्य होण्याकरता शिक्षण क्षेत्रात आणि विशेषतः नागपूरच्या याच्यामध्ये साफसफाई, पाणी या सगळ्या याच्यात आणि मेडिकल सर्व्हिसेसमध्ये खूप सुधारणा